काल सांगितल्याप्रमाणे आपल्या 3 प्रश्नांची उत्तरे तयार ठेवण्याची सोपी पद्धत सांगतो. यासाठी फक्त एक व्हाईट बोर्ड आणि त्यावर 3 कॉलम्स हवेत. कॉलम 1 मध्ये कन्स्ट्रेंट क्यू, किती जॉब्स प्रोसेस होण्यासाठी वाट बघतायत, त्यांचा एकूण प्रोसेसिंग वेळ किती आहे. कॉलम 2 मध्ये बफर स्टेटस, प्रत्येक ऍक्टिव्ह ऑर्डरसाठी उपलब्ध वेळापैकी किती वेळ वापरला जाणार आहे, त्यानुसार लाल, पिवळा, हिरवा असे कलर कोडिंग. आणि कॉलम 3 मध्ये आजचा आउटपुट, ऍक्च्युअल व्हर्सेस टार्गेट, आणि हा कॉलम दर 2 तासांनी अपडेट करत राहा. हा व्हाईट बोर्ड सगळ्या टीमला दिसेल अशा ठिकाणी लावा. प्रत्येक शिफ्ट नंतर संपूर्ण बोर्ड अपडेट करा. कन्स्ट्रेंट क्यू 4 तासांच्या खाली गेली तर हा अर्ली वॉर्निंग मेसेज, कन्स्ट्रेंटच्या अपस्ट्रीमला काहीतरी प्रॉब्लेम तयार होतोय, तेथे लक्ष देऊन तो लगेच दूर करायला हवा. कन्स्ट्रेंट नंतर WIP साठू लागला तर नवीन कन्स्ट्रेंट डाऊनस्ट्रीमला दुसरीकडे कुठेतरी तयार होतो, तेथील प्रॉब्लेम लगेच सोडवायला घ्या. एकाच वेळी एकाच मशीनला सारख्याच प्रायोरिटीचे वेगवेगळे जॉब्स आले तर हा पण अर्ली वॉर्निंग मेसेज. त्या मशीनशी असोसिएट असलेल्या सगळ्या लोकांची अर्जंट 15 मिनिटांची मीटिंग, लगेच निर्णय, ताबडतोब अंमलबजावणी. 1-2 तासाचा गॅप नाही. फक्त एक व्हाईट बोर्ड वापरून मागच्या भागात असलेल्या 3 प्रश्नांची उत्तरे 2 मिनिटात देता येतात. कन्सिस्टंटली वापरलेली साधी साधने इनकन्सिस्टंटली वापरलेल्या कॉम्प्लेक्स सिस्टीमला भारी पडतात. कन्स्ट्रेंट सुरू तरच कारखाना सुरू.